गाईज, तुम्ही बेसिक इंग्लिश बोलून बोलून थकला असाल आणि स्मार्ट इंग्लिश बोलायची तुमची इच्छा आहे, तर आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच हेल्पफुल असणार आहे. यात आपण शिकणार आहोत 100+ पॉवरफुल असे फ्रेजेस जे की नेटिव्ह स्पीकर बोलतात आणि ते तुम्ही सुद्धा खूप इझिली लक्षात ठेवून बोलू शकणार आहात. या व्हिडिओच्या नंतर तुम्ही 30 बोरिंग इंग्लिश, व्हेरी गुड, आय थिंक, आय वॉन्ट हे बोलण्याऐवजी तुम्ही अपर लेवलची म्हणजेच ऍडव्हान्स लेवलची इंग्लिश बोलू शकणार आहात. गाईज, लेट्स स्टार्ट आवर टुडेज व्हिडिओ. गाईज, आपण पहिल्यांदा बघणार आहोत स्मार्ट डेली रिस्पॉन्स फ्रेजेस, म्हणजे असे फ्रेजेस की तुम्ही डेली यूज मध्ये रिस्पॉन्स करण्यासाठी यूज करता. दॅट साऊंड्स गुड, दॅट साऊंड्स गुड, छान वाटतंय. समजा तुमचा प्लॅन ठरलाय की तुम्ही म्हणता की चला बाहेर जाऊया आणि ती कल्पना तुम्हाला आवडली, तिथे तुम्ही याचा यूज करू शकता. दॅट साऊंड्स गुड. क्लिअर? नो प्रॉब्लेम, नो प्रॉब्लेम, काही हरकत नाही. दॅट्स राईट, दॅट्स राईट, ते बरोबर आहे. मे बी लेटर, मे बी लेटर, कदाचित नंतर. आय एम नॉट शुअर, आय एम नॉट शुअर, मला खात्री नाही. ऑफकोर्स, नक्कीच. दॅट्स इनफ, दॅट्स इनफ, ते पुरेसं आहे. साऊंड्स ग्रेट, साऊंड्स ग्रेट, खूप छान वाटतंय. दॅट साऊंड गुड किंवा साऊंड्स ग्रेट, दोन्हीपैकी कोणतंही एक फ्रेज तुम्ही इथे यूज करू शकणार आहात. लेट मी चेक, लेट मी चेक, मला तपासू दे. हे झाले डेली मध्ये तुम्ही स्मार्टली कसं रिस्पॉन्स करू शकता ते फ्रेजेस. नेक्स्ट बघा थिंकिंग ओपिनियन फ्रेजेस. ॲज फार ॲज आय नो, माझ्या माहिती अनुसार, म्हणजेच माझ्या नॉलेजच्या अनुसार. टू बी ऑनेस्ट, टू बी ऑनेस्ट, खरं सांगायचं तर. इन माय ओपिनियन, इन माय ओपिनियन, माझ्या मते. इट सीम्स लाईक, इट सीम्स लाईक, असं वाटतं की. आय सपोज, आय सपोज, मला वाटतं. ज्यावेळेस तुमचं सॉफ्ट ओपिनियन असतं तिथे तुम्ही याचा यूज करा. आय सपोज. आय अज्यूम, आय अज्यूम, मी गृहीत धरते. आय एम कन्व्हिन्स्ड, आय एम कन्व्हिन्स्ड, माझा विश्वास आहे किंवा माझी खात्री आहे. दॅट डिपेंड्स, दॅट डिपेंड्स, ते एखाद्या गोष्टीवर अवलंबून आहे. ज्याही गोष्टीची तुम्ही चर्चा करत असाल किंवा डिस्कशन करत आहात, करत असाल तिथे तुम्ही हे यूज करू शकता की दॅट्स डिपेंड्स ऑन दॅट थिंग. अशा प्रकारे जी ही गोष्ट असेल तिथे तुम्हाला तिथे यूज करायची आहे. नेक्स्ट बघा गाईज, डेली लाईफ स्मार्ट इंग्लिश फ्रेजेस. आय एम रनिंग लेट, आय एम रनिंग लेट, मला उशीर होत आहे. आय विल फिगर इट आउट, आय विल फिगर इट आउट, मी मार्ग काढेन. गिव्ह मी अ मोमेंट, गिव्ह मी अ मोमेंट, मला थोडा वेळ द्या. होल्ड ऑन, होल्ड ऑन, जरा थांबा. आय विल गेट बॅक टू यू, आय विल गेट बॅक टू यू, मी तुला पुन्हा कळवेन किंवा मी तुला नंतर कळवेन. लेट्स मूव्ह ऑन, लेट्स मूव्ह ऑन, पुढे जाणे किंवा एखाद्या गोष्टीला सोडून पुढे जाणे, या अर्थाने तुम्ही याचा यूज करू शकता. गाईज, तुम्ही इंग्लिश बोलताना नुसते पूर्ण सेंटेन्स न बोलता नुसते हे फ्रेजेस जरी यूज केले, जसं की मी तुम्हाला डिवाइड करून देत आहे, डेली मध्ये तुम्ही रिस्पॉन्स कसा करू शकता किंवा तुमचं ओपिनियन कसं मांडू शकता त्या ठिकाणी, तर तुम्ही यामध्ये खूप चांगल्या प्रकारे तुमचं इम्प्रेशन पाडू शकणार आहात. तेव्हा ही फ्रेजेस नक्की पाठ करा आणि नक्की यूज सुद्धा करा. नेक्स्ट आहे प्रोफेशनल स्मार्ट इंग्लिश स्पीकिंग फ्रेजेस. कीप मी पोस्टेड, कीप मी पोस्टेड, मला माहिती देत राहा. आय ॲप्रिशिएट इट, आय ॲप्रिशिएट इट, मी कौतुक करते, याचं मी कौतुक करते. मच ॲप्रिशिएट, मच ॲप्रिशिएट, खूप आभारी आहे. लेट्स
डिस्कस. लेट्स डिस्कस. चला चर्चा करूया किंवा चला डिस्कशन करूया. आय सजेस्ट. आय सजेस्ट. मी सुचवते. एखादी गोष्ट तुम्ही सुचवता असं म्हणता, तिथे सिम्पली म्हणा की आय सजेस्ट दिस थिंग्स, किंवा जेही तुम्हाला बोलायचं आहे ते दिस थिंगच्या जागी तुम्ही पुट करायचं आहे. प्लीज क्लॅरिफाय. प्लीज क्लॅरिफाय. कृपया स्पष्ट करा. लेट्स फायनलाइज धिस. लेट्स फायनलाइज धिस. अंतिम निर्णय घेऊया किंवा फायनलाइज किंवा फायनल करूया. वी विल हँडल इट. वी विल हँडल इट. आम्ही सांभाळू किंवा आम्ही हे सांभाळून घेऊ. दॅट्स नॉट ॲक्सेप्टेबल. दॅट्स नॉट ॲक्सेप्टेबल. ते अस्वीकार्य आहे. आय टेक केअर ऑफ इट. आय टेक केअर ऑफ इट. मी ते सांभाळेन किंवा मी ते हँडल करेन. ॲडव्हान्स्ड डेली एक्सप्रेशनल फ्रेजेस. इट डझंट मॅटर. इट डझंट मॅटर. काही फरक पडत नाही. इट्स वर्थ इट. इट्स वर्थ इट. ते योग्य आहे. दॅट्स इम्प्रेसिव्ह. दॅट्स इम्प्रेसिव्ह. प्रभावी आहे. दॅट्स रेडिक्युलस. दॅट्स रेडिक्युलस. चुकीचं आहे किंवा हास्यास्पद आहे. दॅट्स अनबिलिव्हेबल. दॅट्स अनबिलिव्हेबल. ते अविश्वसनीय आहे. व्हॉट अ रिलीफ. व्हॉट अ रिलीफ. किती आरामदायक. दॅट्स अनफॉर्च्युनेट. दॅट्स अनफॉर्च्युनेट. हे अस्वस्थ करणारं आहे. व्हॉट अ सरप्राईज. व्हॉट अ सरप्राईज. किती आश्चर्यकारक. दॅट्स अनएक्सपेक्टेड. दॅट्स अनएक्सपेक्टेड. अनपेक्षित आहे. दॅट्स इंटरेस्टिंग. दॅट्स इंटरेस्टिंग. रोचक आहे. नेक्स्ट आहे सोशल अँड कॉन्व्हर्सेशनल फ्रेजेस. लॉंग टाइम नो सी. लॉंग टाइम नो सी. खूप दिवसांनी भेटलो. हाऊज एव्हरीथिंग. हाऊज एव्हरीथिंग. सगळं कसं चाललंय. व्हॉट्स गोइंग ऑन. व्हॉट्स गोइंग ऑन. काय चाललंय. कॅच यू लेटर. कॅच यू लेटर. नंतर भेटूया. टेक केअर. टेक केअर. काळजी घे. लेट्स कॅच अप. लेट्स कॅच अप. भेटूया. सी यू अराउंड. सी यू अराउंड. पुन्हा भेटूया. नाईस मीटिंग यू. नाईस मीटिंग यू. तुला भेटून आनंद झाला. स्टे इन टच. स्टे इन टच. संपर्कात रहा. कॉन्फिडन्स शो करणारी फ्रेजेस. आय एम शुअर. मला खात्री आहे. आय गॅरंटी. आय गॅरंटी. मी हमी देते किंवा मी गॅरंटी देते. ट्रस्ट मी. ट्रस्ट मी. विश्वास ठेव. नो वरीज. नो वरीज. काळजी करू नकोस. डोंट स्ट्रेस. डोंट स्ट्रेस. ताण घेऊ नकोस. लीव इट टू मी. लीव इट टू मी. माझ्यावर सोड. आय हॅव गॉट दिस. आय हॅव गॉट दिस. मी सांभाळेन किंवा मी हाताळेन. काउंट ऑन मी. काउंट ऑन मी. माझ्यावर विश्वास कर किंवा माझ्यावर विश्वास ठेव. नो प्रॉब्लेम ॲट ऑल. नो प्रॉब्लेम ॲट ऑल. अजिबात हरकत नाही. इट्स अंडर कंट्रोल. इट्स अंडर कंट्रोल. हे नियंत्रणात आहे. लेट इट बी. लेट इट बी. जाऊ दे. इट्स नॉट अ बिग डील. इट्स नॉट अ बिग डील. ही काही मोठी गोष्ट नाही. आय कुडंट केअर लेस. आय कुडंट केअर लेस. मला काहीच फरक पडत नाही. दॅट रिंग्स अ बेल. दॅट रिंग्स अ बेल. काही आठवत आहे. दॅट रिंग्स अ बेल. काही आठवत आहे.
इट स्लिप माय माइंड. इट स्लिप माय माइंड. मी विसरले किंवा माझ्या डोक्यातून गेलं. बऱ्याचदा असं होतं की आपल्या डोक्यातून काहीतरी जातं, तिथे आय फॉरगेट दिस म्हणतो. ते सिम्पली म्हणा की इट स्लिप ऑफ माय माइंड. इट्स अप टू यू. इट्स अप टू यू. तुझ्यावर आहे. मेक युअर सेल्फ कम्फर्टेबल. मेक युअर सेल्फ कम्फर्टेबल. आरामात बस. डोंट गेट मी रॉंग. डोंट गेट मी रॉंग. मला चुकीचं समजू नको. नेक्स्ट आहे गाईज पॉवर फ्रेजेस, की ज्याच्यामध्ये तुमची इंग्लिशची पॉवर लक्षात येते असे फ्रेजेस. दॅट्स द पॉइंट. दॅट्स द पॉइंट. हाच मुद्दा आहे. दॅट्स नॉट द केस. दॅट्स नॉट द केस. तसं नाही आहे. दॅट्स आउट ऑफ क्वेश्चन. दॅट्स आउट ऑफ क्वेश्चन. हे शक्य नाही. आय इन्सिस्ट. आय इन्सिस्ट. मी आग्रह करते. दॅट्स अ डिफरंट स्टोरी. दॅट्स अ डिफरंट स्टोरी. ही वेगळी गोष्ट आहे. लेट मी एक्सप्लेन. लेट मी एक्सप्लेन. मला समजवू दे. हिअर मी आउट. हिअर मी आउट म्हणजे माझं ऐक. मार्क माय वर्ड्स. मार्क माय वर्ड्स. माझी गोष्ट लक्षात ठेव किंवा माझे शब्द लक्षात ठेव. नेक्स्ट आहे गाईज हाय लेवलची फ्लुएन्सी असणारे फ्रेजेस. इट्स बियॉन्ड माय कंट्रोल. इट्स बियॉन्ड माय कंट्रोल. हे माझ्या नियंत्रणाबाहेर आहे. दॅट्स बियॉन्ड एक्सपेक्टेशन. दॅट्स बियॉन्ड एक्सपेक्टेशन. हे ते अपेक्षेपेक्षा जास्त आहे किंवा अपेक्षेच्या बाहेर आहे. दॅट्स बियॉन्ड द पॉइंट. दॅट्स बियॉन्ड द पॉइंट. ते विषयाला सोडून आहे किंवा मुद्द्याला सोडून आहे. आय एम फुल्ली अवेअर. आय एम फुल्ली अवेअर. मला पूर्ण जाणीव आहे. आय टेक रिस्पॉन्सिबिलिटी. आय टेक रिस्पॉन्सिबिलिटी. मी जबाबदारी घेते. इट्स माय प्लेजर. इट्स माय प्लेजर. माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. आय ॲप्रिशिएट युअर एफर्ट. आय ॲप्रिशिएट युअर एफर्ट. मी तुमच्या प्रयत्नाचं कौतुक करते. लेट्स गेट स्ट्रेट टू द पॉइंट. लेट्स गेट स्ट्रेट टू द पॉइंट. थेट मुद्द्यावर येऊया किंवा थेट मुद्द्याचं बोलूया. दॅट्स अ वाईज डिसिजन. दॅट्स अ वाईज डिसिजन. हा शहाणपणाचा निर्णय आहे म्हणजेच योग्य निर्णय आहे. आय स्टँड करेक्टेड. आय स्टँड करेक्टेड. मी माझी चूक मानते किंवा मान्य करते. दॅट्स रिमार्केबल. दॅट्स रिमार्केबल. खूप उल्लेखनीय आहे. ते खूप उल्लेखनीय आहे. आय एम स्पीचलेस. आय एम स्पीचलेस. माझ्याकडे शब्द नाही किंवा मला काय बोलायचं ते समजत नाही. तिथे सिम्पली तुम्ही आय एम स्पीचलेस हे फ्रेज तुम्ही यूज करू शकता. इट्स क्रिस्टल क्लिअर. इट्स क्रिस्टल क्लिअर. अगदी स्पष्ट आहे. अगदी स्पष्ट आहे. दॅट्स ट्रूली इन्स्पायरिंग. दॅट्स ट्रूली इन्स्पायरिंग. खूप प्रेरणादायक आहे. ते खूप प्रेरणादायक आहे किंवा ते खूप मोटिवेशनल जसं तुम्ही म्हणता तसंही तुम्ही याचा यूज करू शकता. आय होप गाईज त्याच्यातली सगळी फ्रेजेस तुम्ही पाठ करणार आहात, लक्षात ठेवणार आहात आणि जेव्हाही तुम्ही डेली यूज मध्ये इंग्लिश बोलाल तेव्हा तुमची इंग्लिश ॲडव्हान्स लेवलची करण्यासाठी ॲज अ नेटिव्ह स्पीकर तुम्ही या सगळ्या फ्रेजेसचा यूज करणार आहात. यामध्ये मी डिफरन्शिएट केलेला आहे की तुम्ही कोणत्या ठिकाणी कोणते फ्रेजेस यूज करू शकता. तुमची पॉवर वाढवण्यासाठी, तुमचा कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी किंवा स्मार्टली डेली इंग्लिश मध्ये तुम्ही कोणते फ्रेजेस बोलू शकता हे मी डिफरन्शिएट केलेलं आहे. गाईज व्हिडिओ आवडला, हेल्पफुल असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.